पहिल्याच मूवीला. पिक्चरला डायरेक्ट नॅशनल अवॉर्ड म्हणजे काही इट्स अमेझिंग नाही का? अमेझिंग इट इज. सी इट वॉज अ लर्निंग. मी आणि रवी तेच म्हणतो की आपण चुका केल्या आहेत, आपण खूप काही हे केलं आहे, पण आपण नेहमीच जसं आपण काहीतरी शिकायला गेलो असतो तर आपण हेच सगळं केलं असतं. आणि सो नटरंग वॉज द बेस आणि वी डीड इट वेल. सो अँड देन द जर्नी स्टार्टेड. देन वी थॉट की मग म्हणजे माझी तरी लगेच दुसरा मूवी करायची हिंमत होत नव्हती, कारण फायनान्शियली थोडंसं क्रायसिस आले. नटरंगमध्ये आम्ही काही इन्व्हेस्ट पण केलेलं. मग देन आय वेंट बॅक टू ॲडव्हर्टायझिंग अँड रवी डिड बालगंधर्व. हो, आणि अनदर एपिक. एपिक, या. अँड देन अगेन बालगंधर्व गॉट नॅशनल अवॉर्ड. सो देन ही वॉज लाईक की मेघा हे गणित जुळतंय. पण त्यालाच पण कॉस्ट्युम डिझाईन तूच नाही केलं. नाही नाही, बालगंधर्व आय वॉज नॉट इन्व्हॉल्व. पण तू ऑलरेडी ऍड्स ॲडव्हर्टायझिंग होतं आणि माझं सेकंड चाइल्ड म्हणजे ही वॉज नीडिंग, ही वॉज नॉट वेल, तो ही वॉज नीडिंग माय. ॲक्च्युली त्याचं लहानपणापासून सुरू झालेलं थोडं थोडं, विच ट्रिगर्ड लेटर. तर देन आय टूक अ 1 year. म्हणजे त्याला म्हटलं तू हे कर. आणि अँड अगेन ॲज आय सेड फायनान्शियली वी वर नॉट स्टेबल. तर थोडंसं हे होणं पण गरजेचं होतं. सो वी टोटली आय शिफ्टेड टू ॲडव्हर्टायझिंग. ही डीड बालगंधर्व. अँड देन मग झाल्यानंतर असं झालं की काहीतरी असं केलं पाहिजे की आता परत टू मेक आवर मार्क. देन वी केम विथ बालक पालक. दॅट वॉज एन होतं पण ते. बालक पालक वॉज एन म्हणजे. आणि इट अगेन माय सन, ॲज अ सेड, मी ते त्या एजमध्ये जात होते. त्याच्या एका प्रश्नाने हे सुरू झालं बालक पालकचं थिंकिंग, की ही वॉज गेटिंग इन टू प्युबर्टी, ही वॉज गेटिंग इन टू. मग ते जे छोटे छोटे त्याला प्रश्न पडत होते आणि ही वॉज नॉट आस्किंग अस. आम्ही त्याला खोदून खोदून विचारत होतो, तुला काय असं होतंय का, तसं होतंय का वगैरे. तर मी म्हटलं अरे ही मुलं बोलत नाहीत पॅरेंट्सशी. सो दिस इज अ कन्सर्न दॅट वी हॅव टू रेज. अँड देन म्हणजे अक्षरशः आम्ही असं कॉफी पित होतो दोघं. आणि रवी मला बोलला की अरे काय तुला असं काय बोललाय का अथर्व कधी. म्हटलं मला कसा बोलेल, तुला काय बोललाय का. तर म्हणे की नाही मग असं बोललं पाहिजे ना त्यांनी. म्हटलं अरे नाही बोलत मुलं, मग ते कसे फाइंड आउट करत असतील. सो देअर स्टार्टेड. जसं मी म्हटलं की रवीचा क्रिएटिव्ह माइंड कुठेतरी. आणि त्यांनी हा नाटक बघितलं बालक पालक. येस, दिस इज द वन थिंग वी शुड कम अप विथ. आणि देन हॅपन बालक पालक. अगेन इट गॉट मेनी अवॉर्ड्स. आय गॉट अवॉर्ड फॉर कॉस्ट्युम डिझायनिंग इन बालक पालक मध्ये. सो मग मला असं अवॉर्ड विनिंग कपल आहात नाही का? नाही, असंच काम करायचं ना ज्याला अवॉर्ड मिळतील. नाही तर नाही करायचं. नाही, पण त्याला एक वेगळ्या लेवलचं टॅलेंट लागतं ना. आणि नुसतं टॅलेंट नाही, ती क्रिएटिव्हिटी, ती पॅशन आणि एक्सपर्टीज सगळंच लागतं ना. आणि येस, पॅशन अँड हार्डवर्क. देर इज नो लुकिंग बॅक. म्हणजे हे आता चला एवढं झालंय तर आता आपण रिलॅक्स होऊ शकतो असं काही नाही आहे. म्हणजे यू विल नॉट सी आवर नॅशनल अवॉर्ड्स ऑन आवर वॉल्स. आम्ही अजिबात लावलेले नाही आहेत. म्हणजे खूपदा आम्ही असं काढतो ह्याला फ्रेम करूया आणि मग परत हे होतं. घरी आमच्या 4 नॅशनल अवॉर्ड्स आहेत. पण प्रत्येक वेळेला असं वाटतं नाही, ते बघून आपल्याला असं वाटेल की हां आपण तर आता वी हॅव रीच दॅट लेवल. सो नकोच लावूया आपण. पुन्हा नवीन प्रोजेक्ट आला की 0 सुरुवात करायची आहे. पुन्हा तेवढं जोमाने काम करायचं आहे सो दॅट वी रीच दॅट लेवल. सो अजूनपर्यंत तरी आमची होत नाही हिंमत ते लावण्याची. लावू पण कधीतरी नक्कीच. तर नटरंग हे तुझं एकदम ऍक्च्युली म्हणतात तसं पहिलं चाइल्ड नाही का? मग ते रेस म्हणजे ते सगळ्या प्रोसेसमध्ये काहीतरी चॅलेंजेस आले असतील ना? नटरंगमध्ये चॅलेंजेस होते. म्हणजे आय मस्ट टेल यू, एव्हरी डे यूज टू गेट अप अँड थिंक आज काय असणार आहे, आज काय सेटिंगवालेच नाही पोचलेत सेटवर, हेच नाही पोचले. आणि एक गोष्ट सांगू, कामं तर करू. म्हणजे आमचं तर नटरंगचाच डायलॉग आहे, जिथे कमी तिथे आम्ही. तो आम्ही स्वतःला म्हणायचो की जिथे कमी तिथे आम्ही. कारण आमचं DOP म्हणजे वी ऑल वर फ्रेंड्स. DOP, EP, रवी आणि मी, आम्ही काहीही कामं करत होतो की हे उचलून आणायचं आहे, म्हणजे काय गोधडी शिवायची आहे, हे फाडायचं आहे, हे सेटिंगचे कामं, सगळी कामं आम्ही करत होतो. तर ते जिथे कमी तिथे आम्ही आमच्यावर लागलंच होतं. पण सगळी सोंग आपण आणू शकतो आणि पैशाचं सोंग पैशाचं नाही आवश्यक. आणि एकदा काही वेळेला अशी सिच्युएशन होती की काहीच फंड्स नव्हते. आणि रवीला मला ते स्ट्रेस द्यायचं नव्हतं. कारण हे एक क्रिएटिव्ह माणसाला कधी पैशाबद्दल ना पैसे त्याला मागता येतात, ना पैशाचं प्रेशर घेता येतं. म्हणजे त्याला तू विचारलं की आता उद्या तू कुठून उभं करणार आहेस पैसे, म्हणल्यावर त्याला काही, तो घाबरून जातो. आणि जे मनात क्रिएटिव्हिटी आलेली असते ना,
मग तो आणि मला ते नको होतं की त्यांनी कुठेही विचार करावा की अरे फंड्स नाहीये म्हणून मी कॉम्प्रोमाइज करतो की मी जाऊ दे मग आता आपण 50 लोकांच्या जागी म्हणजे हे आम्ही केलंय 200 लोक त्याला क्राऊडमध्ये हवी असतील तर मी त्याला फक्त सांगायची रवी माझी 50ची कॅपॅसिटी आहे आता तू क्रिएटिव्हली 50 मध्ये शूट करून 50 दाखव तर हे मी त्याला द्यायचे चॅलेंज म्हणजे इवन हे नटरंगमध्ये पण केलं हे टाइमपासमध्ये पण केलं जर तुम्ही ही पोरी साजूक तुपातली बघितलं असेल तर त्याच्यासाठी 200 डान्सर्सचा डिमांड होती ओ सो 200 डान्सर्स मी म्हटलं उमेश जाधव उमेशला म्हटलं उमेश 200 डान्सर्स माझं दिवाळं निघेल अजिबात नाही म्हटलं आय हॅव ओनली 50 डान्सर्स म्हटलं यू आर इन टू द क्रिएटिव्ह फील्ड तुला हा चॅलेंज आहे तू दाखव 50 डान्सर्समध्ये करू अँड दे डीड इट व्हेरी वेल मग आमचा क्राऊड आमच्या सेटमधली लोक तर मी तुम्हाला सांगते ना एकूण एका माणसाने सगळ्या मूवीजमध्ये काम केलंय त्याकडे जिकडे कोणाला उभं करायचं असेल अरे सगळ्यांना उभं सर करायचं. मेकअप दादा उभे राहा सेट दादा उभे राहा सगळे सगळ्या मूवीमध्ये दिसलेत म्हणजे नटरंगमध्ये तर इवन आमचे DOPचे असिस्टंट होते ना ते तिकडे फेटा उडवत आहेत सो ही सगळी गंमत असतेच पण टू बी व्हेरी फ्रँक मनी हे तुम्हाला म्हणजे खूप चॅलेंजिंग गोष्ट मनी पैसे नाही आले तर बंदच करायला लागतं आणि अप्सरा अलीचं शूट होतं आणि तेव्हा रीळवर शूट व्हायचं सो मुंबईहून सकाळी रीळ निघायचे ते संध्याकाळी यायचे आणि मग तेव्हा नाईट शूट करत होतो आम्ही तर पूर्ण नाईट शूट हां पूर्ण पूर्ण कारण तमाशे सगळे रात्रीचे शूट होते तर सकाळी तिकडनं रीळ निघाले म्हणजे आदल्या दिवशी मला फोन आला की उद्या रीळ नाही येऊ शकणार बिकॉज तुम्ही पे नाही केले 5 lakhs मला पे करायचं होते सो आय वॉज लाईक की आत्ता माझ्याकडे काहीच नाही आहे पण म्हणजे मी करू कुठून पे देन आय कॉल्ड माय फादर काय होऊ शकतं का बरं तर ते बोलले अरे आपण सगळंच FD वगैरे सगळं फिरवलं आता आपल्याकडे आता काहीच नाही आहे असं फिरवायला मग काय अशा वेळेला मी तुम्हाला सांगते ना म्हणजे जसं म्हणते गॉड इज देअर अँड तसं असं कोणाला तरी पाठवतो ना त्या अशा संकटाच्या वेळेला दॅट टाईम माय क्लायंट वामनारी पेठे ज्वेलर्सचे जे पार्टनर आहेत त्यांनी मला कॉल केला आणि ते बोलले की अरे आपलं काम तर चालूच राहणार आहे ना ॲडव्हर्टायझिंग मग तुला 5 lakhs आज हवे आहेत ना तू घे मग आपण नंतर बिलिंगमध्ये ॲडजस्ट करू तर आय वॉज लाईक की हे कुठून झालं म्हणजे दिस वॉज नॉट एक्सपेक्टेड की हे असं काही बोलतील आणि आय जस्ट टोल्ड हिम की नाही आजचं शूट आम्हाला बहुतेक कॅन्सल करायला लागेल कारण पैसेच नाही आहेत असं रील्स नाही निघत रील्स किती 5 लाख ओके फाईन झालं ॲडजस्ट झालं शूटिंगचा करा दुसऱ्या दिवशी सो मी सांगते ना अशी काही माणसं आहेत ना ज्यांचं मेन्शन आपण म्हणजे कुठे येत नाहीत पण अशी खूप मोठी सपोर्ट सिस्टीम असते आपल्या मागे जसे माझे आई वडील रवीचे आई वडील दे वर टेकिंग केअर ऑफ माय किड्स म्हणजे मी नव्हते दे वर टेकिंग केअर ऑफ द हाऊस माय फादर वॉज टेकिंग केअर ऑफ माय बिझनेस इकडे ही अशी लोक आहेत जे कोण म्हणजे न सांगता काही न विचारता पण फंड्स देत होते आणि असं होतं आणि अँड त्याच्यानंतर दे वॉज नो लुकिंग बॅक अँड वी डिडंट स्टॉप एनीवेअर सगळं शूट छान कम्प्लीट केलं त्यानंतर असा घडला नटरंग. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.